श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार मंडळी. कॅलेंडर बघताना कधी कधी असे काही योगायोग समोर येतात की मन एकदम प्रसन्न होऊन जातं. असंच काहीसं 2026मध्ये घडणार आहे. आपण नेहमी म्हणतो ना, दुग्ध शर्करा योग, तसाच काहीसा हा प्रसंग आहे. कारण 2026मध्ये एकाच दिवशी दोन मोठे उत्सव आले आहेत. एक म्हणजे आपली लाडक्या गणपती बाप्पाची जयंती म्हणजेच गणेश जयंती. दुसरं म्हणजे अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा दिवस. आता तुम्ही म्हणाल, नक्की काय आहे हा विषय? तर थोडं सविस्तर सांगते. बघा, आपण भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव तर धूमधडाक्यात साजरा करतोच, पण माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थीसुद्धा खूप महत्त्वाची असते. यालाच आपण गणेश जयंती असे म्हणतो. असं मानलं जातं की या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता. 2026मध्ये ही तिथी 22 जानेवारीला येत आहे. म्हणजेच या दिवशी सकाळपासून फक्त गणपती बाप्पा मोरया या नावानेच गर्जना होणार. आता यात खास गोष्ट काय, तर 22 जानेवारी ही तीच तारीख आहे ज्या दिवशी 2024मध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली होती. म्हणजे इंग्रजी तारखेनुसार 22 जानेवारी 2026ला या ऐतिहासिक सोहळ्याला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. एका बाजूला बाप्पाचा जन्मदिवस आणि दुसऱ्या बाजूला रामाच्या आगमनाचा आनंद. विचार करा, तो दिवस किती मंगलमय असेल. बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रम असतो की नक्की तारीख कोणती धरायची. बघा, राम मंदिराचा वर्धापन दिन काही ठिकाणी तिथीनुसार साजरा होईल, पण आपल्या सर्वांच्या लक्षात राहिलेली तारीख म्हणजे 22 जानेवारी. त्यामुळे सोशल मीडिया असो किंवा मंदिर, या दिवशी सगळीकडे रामनामाचा आणि गणपती बाप्पांचा जयघोष एकत्र ऐकायला मिळणार हे नक्कीच. मंडळी, खरं सांगू का, हा योगायोग आपल्याला काय शिकवतो, तर विघ्नहर्ता आणि मर्यादा पुरुषोत्तम हे दोन्ही आदर्श एकाच वेळी आठवण्याचा हा दिवस आहे. तुम्ही या दिवसासाठी काय प्लॅनिंग केलंय? तुमच्या भागात मागी गणेशोत्सव कसा साजरा होतो? हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.